नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, माझा सहकारी योगेंद्र गुप्तासह तुमचं एबीपी माझाच्या या विशेष कव्हरेजमध्ये स्वागत आहे। आपण तेल अवीव इस्रायलच्या महत्त्वाच्या शहरामध्ये आहोत। ऐतिहासिक महत्त्वाच्या 20 घटनांच्या आधारे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा जो संघर्ष आहे तो समजून घेऊ। 1948 साली ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनची विभागणी करून 2 स्वतंत्र राष्ट्र करायला मान्यता दिली आणि 1948 साली या करारान्वये इस्रायल या राष्ट्राची निर्मिती झाली। दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जगभरातले ज्यू विस्थापित झालेले होते। हिटलरनं ज्यूची आपल्याला इतिहासात माहिती असलेली जी कत्तल केलेली होती, त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता होती आणि म्हणून ब्रिटिशांनी, अमेरिकेने आणि युरोपियन राष्ट्रांनी म्हणजे जे ते राष्ट्र होते त्यांनी पुढाकार घेऊन इस्रायल या राष्ट्राची निर्मिती केली आणि यात सर्वात जास्त पुढाकार होता तो ब्रिटिशांचा। जेरुसलम ही इस्रायलची राजधानी आहे। तिथे पुरातन वस्ती आहे ज्याला ईस्ट जेरुसलम म्हणतात आणि याच ठिकाणी ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तिन्ही धर्मियांची पवित्र धार्मिक स्थळ आहे। इस्रायल या राष्ट्राची निर्मिती झाली आणि त्या पाठोपाठच पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू झाला। जागा कोणाची? याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती 40 वर्षापूर्वी शेख हमीद यासीन यांनी हमास या संघटनेची स्थापना केली। हमास म्हणजे हर कतल मुकलवामा अल इस्लामिया। हमास हा अनेक देशांमध्ये पसरलेल्या मुस्लिम ब्रदरहूडचा एक महत्त्वाचा भाग आहे। पॅलेस्टाईनचं असं म्हणणं आहे की ब्रिटिशांनी इस्रायल या राष्ट्राची निर्मिती केल्यानंतर त्यांचा सधन भूभाग हा इस्रायलच्या ताब्यामध्ये गेला, तेव्हा की जेव्हा या 365 किलोमीटरच्या भूभागामध्ये जगातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेली वस्ती आहे, एवढ्याशा भागामध्ये 2.2 मिलियन पॅलेस्टाईनी राहतात। 1967 साली ज्याची इतिहासात नोंद आहे असं 6 दिवसाचं इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान युद्ध झालं आणि या युद्धानंतर इस्रायलनं पॅलेस्टाईनचा बहुतेक उर्वरित भूभाग आपल्या ताब्यात घेतला। 2005 पर्यंत पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं, अनेक संघर्ष झाले, परंतु अनेक चर्चेच्या फेरीनंतर 2005 साली इस्रायलनं गाझा पट्टीतनं अंशतः माघार घेतली। 2005 साली इस्रायलनी माघार घेतली असली तरी तिथली परिस्थिती आणि इस्रायलची गरज म्हणून गाझा पट्टीतलं पाणी, विजेची निर्मिती आणि इंधन या सर्वावरती तेव्हाही आजही इस्रायलचाच ताबा राहिला। या वर्षीच्या रमजान महिन्यामध्ये इस्रायलनं मुस्लिमांसाठी महत्त्वाची असलेली पवित्र जी मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये प्रवेश येणाऱ्यांच्या संख्येवरती नियंत्रण मिळवायचं आहे असं सांगत नियंत्रण घातलं। दमास्क नावाचं जे गेट आहे त्या गेटच्या भोवती कुंपणं घातली। पॅलेस्टाईनना असं वाटलं की हे आपल्या धार्मिक कार्यामध्ये अडथळा आणण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे, तर इस्रायलचं असं म्हणणं होतं की तिथं येणाऱ्यांची संख्या आम्हाला नियंत्रित करायची आहे। रमजान महिन्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीनंतर हा तणाव वाढतच गेल्या। दोन्ही समुदायातल्या झटापटी वाढल्या। पॅलेस्टाईनला असं वाटलं की आपल्या रोजगाराच्या संधी ज्या वेस्ट बँक भागात आहेत तिथेही आपल्याला आता इस्रायल जाऊ देतो की नाही। आणि 7 ऑक्टोबरला हमासने जो हल्ला केला त्याची ही अलीकडची पार्श्वभूमी आहे, परंतु त्याची मुळं ते इतिहासातल्या अनेक शतकापर्यंत पसरलेली आहे। 7 ऑक्टोबरला जो हल्ला झाला त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे। 50 वर्षापूर्वी नेमका याच दिवशी अशाच पद्धतीचा हल्ला झालेला होता जो 7 ऑक्टोबरला हमासने केला। त्याही दिवशी 50 वर्षापूर्वी ज्यू लोकांचा महत्त्वाचा धार्मिक सोहळा होता। 7 ऑक्टोबरलाही तो होता जिथल्या संगीत सोहळ्यामध्ये दहशतवाद्यांनी अतिरेकी हल्ला केला। 50 वर्षाच्या घटनेची पुन्हा एकदा नव्यानं पुनरावृत्ती। इस्रायलच्या मते गाझा पट्टीमध्ये राहणारे कोण दहशतवादी आहेत आणि कोण हमासचे सदस्य नाही आहेत हे आम्हाला माहिती नाही आणि म्हणून त्यांची आत्ताची भूमिका अशी आहे की गाझा पट्टीतला प्रत्येक नागरिक आम्हाला बाहेर काढायचा आहे। गाझा पट्टी पूर्णपणे भुईसपाट करायची, अर्थात एवढी मोठी लोकसंख्या अशा पद्धतीने निर्दालन करणं शक्य नाहीये। अगदी यूएनच्या शाळा सुद्धा या इस्रायलच्या हल्ल्यामध्ये बेचिराख झालेले आहेत। अनेक पत्रकार आपल्या जीवानीशी गेलेले आहेत, हजारो लोक जखमी झालेले आहेत आणि म्हणून
जागतिक संघटनांना सुद्धा आणि अगदी जे इस्रायलचे मित्र असलेले राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा इस्रायलच्या अशा कृत्याकडे फार काळ डोळेझाक करता येणार नाही. इस्रायल हे ज्यूसाठी तयार केलं गेलेलं राष्ट्र आहे. ज्यू लोक हे शूरवीर, बौद्धिकदृष्ट्या सक्षम असलेली मंडळी आहे. इतिहास तसा दाखला देतो. परंतु इस्रायलला असं वाटतं की आपण आपल्या शेजारी असलेल्या मुस्लिम बहुल राष्ट्रामुळं विरोधी राष्ट्रांच्या घेऱ्यामध्ये अडकलेलो आहोत आणि एक प्रकारची ती मानसिक अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये असते, कारण त्याला इतिहास सुद्धा कारणीभूत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीच्या मागं इतिहास, भौगोलिक परिस्थिती आणि सध्याचं जागतिक राजकारण हे कारण. ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासाची सगळी पानंही बघावी लागतील आणि सध्या जगात सुरू असलेलं राजकारण सुद्धा समजून घ्यावं लागेल. माझा कॅमेरामन योगेंद्र गुप्ता सह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, तेल अवीव, इस्रायल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.